आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत पावसाळ्यानिमित्त खास अशी भजी। आपण पावसाळ्यातील भजीचं साहित्य बघूया। हे एक बाउल मैदा आहे, हा बाउलला थोडासा कमी तांदळाचं पीठ आहे आणि अर्धा बाउल दही आहे। हे मीठ आहे 1 चमचा, लसूण आहे 5 ते 6 पाकळ्या बारीक केलेल्या। पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपण लसूण थोडा जास्तीचा घ्यायचा। मिरच्या 4 ते 5 बारीक केलेल्या, अद्रक आहे, त्याच्यानंतर जिरा 1 चमचा आणि बेकिंग पावडर 1 चमचा। तर आपण आता भजीचं मळून घेऊया पीठ। मेजरमेंट असं घ्यायचं, 1 वाटी किंवा 1 बाउल मैदा, पावणा वाटी तांदळाचं साधं पीठ आणि अर्धा बाउल दही। तर आता सुरुवातीला आपण दही फेटून घेऊया। दह्यातल्या फक्त आपल्या गुठळ्या बारीक करायच्या, फेटून घेऊया दही। थोडंसं पाणी घालूया। त्याच्यामध्ये मैदा घालूया आणि जर आपल्याला पाणी कमी पडलं तर दह्याच्या बाउलमध्ये पाणी घालून हलवून तेच घालायचं यामध्ये। मीठ आवडीनुसार, लसूण, मिरची, अद्रक। ह्याच्यामध्ये जरी आपण मैदा वापरला असला तरी यामध्ये लसूण आणि अद्रक वगैरे असल्यामुळं पावसाळ्यात हे खायला चांगलं आहे। बेकिंग पावडर आणि मिक्स करूया। आपलं हे थोडं घट्टच आहे, तर आपल्याला आता पाणी घालायचं आहे, पातळ पीठ करायचं आहे। तर दह्याच्या भांड्यामध्येच पाणी घालूया आणि मिक्स करूया। आपल्याला पीठ पातळ करायचं आहे। आपल्याला इडली किंवा डोश्याचं पीठ कसं असतं त्या टाईपमध्ये करायचं आहे। अजून आपल्याला पाणी घालायला लागेल। आता आपण यामध्ये कोथिंबीर ऍड करणार आहोत। कोथिंबीर धुवून स्वच्छ घ्यायची। भरपूर कोथिंबीर घ्यायची। आणि आता परत एकदा मिक्स करूया। बघू शकता इथं आपलं असं पीठ झालेलं आहे। जेमतेम भजी टाकता येईल असं पीठ ठेवायचं। आता याला 10 मिनिट आपण भिजायला ठेवू। यासर आपण तेल ठेवलेलं आहे तळायसाठी आणि बघू शकताय तेल चांगलं तापलेलं आहे आपलं। तर आता भजी सोडूया। सुरुवातीला पाण्याचा थोडा हात असा घ्यायचा आणि भजी सोडूया।
आपल्या आवडीप्रमाणे छोटी मोठी करून घ्यायची। त्याच्यावर आपण भजी पिठाचं थोडं टेस्ट घ्यायची। बघू शकता इथं आपलं तांदूळ पीठ मैदा असल्यामुळे एवढं काही जास्त डार्क ब्राऊन वगैरे नाही होणार। तर अंदाजे आपण तळून झालं की काढायचे। छानशे फुगलेली आहेत भजी। आणि आपण कोथिंबीर त्याच्यासाठी घातली की आपलं पीठ पूर्ण पांढरं आहे ना, तर ते कोथिंबीर छान पण दिसेल, शिवाय खायला पण कोथिंबीर चांगली। आणि नेहमीच आपण डाळीच्या पिठाचं करतो, तर मुलांच्या पण आवडीचं कधीतरी अशी करायची। आता आपण काढून घेऊया। आता राहिलेले आपण करून घेऊया। एकदम सॉफ्ट झालेले आहेत आतून। परत थोडा पाण्याचा हात घेऊ, त्या हाताला असं पाणी लावायचं आणि राहिलेली आपण भजी करून घेऊया। आता आपण हे सगळीच टाकून घेऊया, त्याच्यामध्ये सोडूया। आता आपण गॅस बंद करूया। बघू शकता ही भजी झालेली आहेत। आता काढून घेऊया। अतिशय कुरकुरीत झालेले आहेत। आपण एक तोडून बघूया। एकदम क्रिस्पी झालेले आहेत। गरम आहे की एकदम क्रिस्पी भजी झालेली आहे। मी ह्याच्यासोबत हिरवी चटणी केलेली आहे। तर ह्या चटणीचा काय व्हिडिओ नाही, आपण नेहमी रेग्युलर जी इडली सोबत चटणी खातो तशीच आहे। आणि आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। इथं झाली आपली ही रेसिपी। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।